एक मोठी बातमी येते. गणेशोत्सवाच्या वेळी एसटीच्या 30% भाडेवाढीतनं प्रवाशांना दिलासा द्या अशी मागणी शिंदेंनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना तसे आदेश दिलेत. एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरती आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द करा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. शिंदेंच्या या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आणि त्याचं अधिकृत परिपत्रक लवकरच जारी केलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, याचा कसा फायदा होणार आहे प्रवाशांना? नक्कीच श्रोता, आपण पाहतो बघा, गणेशोत्सव तोंडावर आणि एसटीच्या 30% अतिरिक्त शुल्कातून गरिबांना, गोरगरिबांना, नागरिकांना दिलासा द्या असे आदेश एकनाथ शिंदे यांनी प्रताप सरनाईक यांना दिलेले आहेत. आणि आपण पाहतोय की हे 30% जे अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आले ते तातडीने रद्द करण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी सुमारे 5,000हून अधिक एसटी बसेस कोकणात सोडल्या जातात आणि बसेस रिकाम्या परत आणाव्या लागत असल्यानं एसटीवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता आणि त्यामुळे हा कर लादण्यात आला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप केलाय आणि गणपतीसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. अधिकृत परिपत्रक लवकरच जारी होणार आहे. गिरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.